ज्या गोष्टी होतात आपण एकदम कॅज्युअली दाखवतो, काही विचार न करता. तसंच मी ती गोष्ट दाखवली होती आणि त्याच्यानंतर प्रदूषणावरनं एवढ्या कमेंट यायला लागल्या जसं की आम्ही या करतो म्हणूनच ओझोन लेअरला भोका पडलीत आणि काहीतरी जाता ग्लोबल वॉर्मिंगचं कारण आम्हीच असो असं आमका वाटक लागला. मिरचीवाले वालावलकर, बेडगी मिरचीवाले वालावलकर. एवढीशी शेती केली आहे पण बाबा त्याचं केवढं कौतुक आहे आम्हाला आता सध्या. आई मुळात घालते जाईल ते सगळं. वाळू मध्ये या गोष्टी करणं जरा महाकठीण काम आहे. कष्ट घेतलेत त्या दोघांनी, त्याच्यामुळे त्यांना लक्ष ठेवावं लागतो. उद्या दे मला जाताना मिरच्या. कुणालने विचारलं माहेरून काय आणलं तर सांगते मिरच्या. हे करूच होता ग काय तो सांग काय भिजलीस मिरची कशी करते म्हणून विचारलं. मिरच्या आणायच्या ह्याच्यावरच त्याची अडकलेली कॅसेट. ते काय मिरची सांगणार होतं. हे बघ आता मिरची आणले. पुढे का तो सांग. कोण कुणाल कुणाल. हा मिरच्या आणायच्या एवढंच. पुढे काय उद्या घेऊन जाते त्याला मिरच्या. पण ह्यात तो खातो अख्खी कच्ची मिरची खातो तो. हे तिखट नाहीयेत आठवणीने काढा. हो सकाळी सांगते काढा. सोडते आतमध्ये जास्त पावसाचं पाणी लावणार नाही. दुर्वा पण इकडेच घातला पाहिजे होता तुम्ही असं मला वाटतं ना. कारण ती थेंबोळ्यांनी जातली माडाखाली घातलाय ती. तो काय म्हणजे आमची मिरचीची बाग तर तुम्ही बघितलीच आहे आणि मिरचीची बाग तुम्हालाही आवडली असेल. तर इथे वाळूमध्ये ह्या गोष्टी काहीच होत नाहीत. वाळूमध्ये मी खूप प्रयत्न करायचे पहिल्यांदा की भाजीपाला लावते किंवा अजून काहीतरी करते. मला त्या सगळ्या गोष्टी खूप आवडायच्या आणि मला फुलांची झाडं भरपूर आवडायची. तर मला फुलवंती असं म्हणायचे ना तेव्हा. तर ते मग मी सगळं ह्या गोष्टी करायचे, खत आणायचे आणि सगळं करायचे. पण ते काही व्हायचं नाही कारण ही वाळू आहे आणि वाळूमध्ये त्या गोष्टी तेवढ्या नाही होत. तर आई बाबाने तरी सुद्धा ती मिरचीची शेती केली आहे. आणि मागच्या वेळेला ना मी एकदा गावी आले होते आणि देवबागला येऊन बाबांसोबत कंपाऊंडमध्ये साफसफाई करतानाचा व्हिडिओ सहज पोस्ट केला होता. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि ज्या गोष्टी इथे होतात त्या गोष्टी आपण एकदम कॅज्युअली दाखवतो की हे असं असं केलं जातं. तर त्याच्यामध्ये तो जो कचरा आहे म्हणजे झाडांची जी पानं आहेत त्याला आम्ही इकडे पत्यारो म्हणतो. तर तो पत्यारो जाळतानाचा व्हिडिओ होतो आणि मग लोकांनी एकदम प्रदूषण याच्यावरून कमेंटी मारूक सुरुवात केली. जसा काय म्हणजे लगेच ओझोन लेअरला भॉकच पडला थैसर आणि अंकितामुळे काहीतरी खायचो तरी ह्या बर्फ इतळण खाली इलो आणि मग नासधूस काय म्हणजे काही विचारूच नका. ते काय ते कमेंटी ते फ्री असल्यामुळे ते येतातच. आता याच बघा या काजीचं झाड असं ही काज मोहरता म्हणजे इथे काजू लागणार आहेत. आता इथे लागलेले काजू हे जेव्हा खाली पडणार तेव्हा इथे तरी आता पानं कमी आहेत पण हे असं असं करून ती काजू शोधायला लागतात. ते कठीण आहे. आणि मी माझ्या सगळ्या ब्लॉग्समध्ये सांगत असते की देवबागमध्ये आता मच्छर आहेत. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघूच शकता की मला किती मच्छर मस्त चावलेत. आणि आता मी आज जाणार. आज मला परत मुंबईला जायचं आहे. मी ना या इथे बागेत खुर्ची टाकून अभ्यासाला बसायचे आणि अभ्यास करताना मी असा विचार करायचे की एक दिवस मी मोठी होणार, माझ्याकडे गाडी असणार, माझ्याकडे घर असणार आणि असं काही काही. पण घर व्हायचं आहे अजून, गाडी आली आहे फक्त. पण ह्या सगळ्या गोष्टी इथे बसून इमॅजिन करायचं. तिथेच परत आल्यानंतर ते खूप छान वाटतं. आता गाव मला खूप ह्या वेळेला बदलल्यासारखं वाटलं. कदाचित मी खूप दिवसानंतर आले आणि किनाऱ्याकडनं तर गाव दोन्ही बाजूने म्हणजे नदीकडनं पण कमी झालं आहे, इकडनं पण समुद्राकडनं पण कमी झालं आहे. यावेळेला तर खूपच पाणी आत आल्यासारखं वाटलं मला. कारण जे आमचं झाड होतं, माझं आणि कुणालचं एक झाड होतं, ते झाड खरंच खूप वाकलं आहे आणि अर्ध आता पाण्याला टेकलं आहे. म्हणजे ते जाण्याच्याच ह्याच्यात आहे. ते अजून किती वर्ष तिथे राहील माहीत नाही पण आत्ता तरी ते होतं. मी जाऊन आली आहे ते झाडाकडे. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा इथे रापण हा इन्कम सोर्स होता लोकांचा. रापणीवरतीच सगळं चालायचं. त्याच्यामुळे आमच्या दुकानात विकण्यासाठी आमचं जे किराणा मालाचं दुकान खूप पूर्वी होतं, अजूनही आहे, पण आता ते तेवढं बाबा चालवत नाहीत किंवा तेवढं त्याला काही आता गिराईक नाही. कारण सगळ्यांकडे आता गाडी आली आणि मार्केट
गाडी आल्यामुळे मार्केट खूप जवळचं झालं, नाही तर गावात तसं काही मार्केट वगैरे नाही आहे. मला सगळेजण जे विचारतात ना की एवढं सगळं तू कसं मॅनेज करतेस किंवा एवढं ब्रँड्स आणि हे सगळ्या गोष्टी तुझ्याकडनं कशा होतात, हे सगळ्या रक्तातूनच आले. कारण लहानपणापासून आमचे जे काही बिझनेसेस होते ना हे काळानुरूप बदलत गेले. म्हणजे आत्ता रिसॉर्ट आहे किंवा आत्ता हे टुरिझम या गावात वाढले, पण सुरुवातीला आम्ही ज्या गावात मासेमारी हा प्रामुख्याने एक उत्पन्नाचं सोर्स आहे अशा गावात आम्ही राहिलो आहे. त्याच्या ठिकाणी आम्ही बर्फ विकला आहे, जो मासे प्रिझर्व करण्यासाठी लागतो. जाडं मीठ विकलं आहे. त्यानंतर खजूर, शेंगदाणे, गूळ याच्या मोठ्या मोठ्या अशा गोणी असायच्या आमच्याकडे. गुळाच्या ढेपा असायच्या. ह्या सगळ्या जे उन्हात काम करायला मासेमारी करायला वगैरे लोक जायचे ते सोबत हे सगळ्या गोष्टी घेऊन जायचे. तर त्याचा बिझनेस होता. त्यानंतर बाबा स्टोव आणि बत्ती रिपेअर करायच्या. बत्ती आता बऱ्याच जणांना माहीत नसेल, पण ती जी केरोसिन वगैरे वरती चालायची ती बत्ती खूप प्रकाश द्यायची. जी रात्रीच्या वेळेला समुद्रावरती मासेमारी करायला वगैरे ते जायचे तेव्हा ती बत्ती घेऊन जायचे. सो बत्ती रिपेअर करताना आम्ही बाबांना बघितलं आहे. आणि माझे बाबा आजही स्टोव रिपेअर करतात. आता बत्ती बंद झाली आहे, पण तेच की तेव्हा ते 10, 20, 30 रुपयासाठी बाबा अशा गोष्टी करायचे. या सगळ्या एवढी मेहनत करायची, एवढे बिझनेसेस करायचे. प्रत्येक ठिकाणी ते अपॉर्च्युनिटी बघून त्या फील्डमध्ये उतरायचे आणि ती गोष्ट करायची ना. तीच सवय लहानपणापासून मला लागली. म्हणजे मी आधीच्या 2-3 ब्लॉगमध्ये पण सांगितलं की मी शाळेत जाऊन पेरू विकायचे. आमच्या जे आजूबाजूला घराच्या आजूबाजूला पेरूची झाडं आहेत त्याचे पेरू काढायचे. मी शाळेत जाऊन 1 रुपया 2 रुपयाला ते पेरू पण विकायचे. कारण शाळेत बऱ्याच मुली बोरं विकायला घेऊन यायच्या. बऱ्याच जे गावातले आहेत ते रिलेट करू शकतात त्याला की ते बोरं विकायला घेऊन यायचे, मी पेरू विकायला घेऊन जायचे. सो मला बिझनेसची आवड ही पहिल्यापासूनच होती. नोकरी करेन की नाही हे मला माहीत नव्हतं, पण काही वर्ष नाईलाज होता. पण नोकरीने पण बरंच काही मला शिकवलं की कसं राजकारण तिथे चालतं, काय पॉलिटिक्स असतं, तुमचे क्रेडिट्स कसे कोणी घेतले जातात किंवा काय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नोकरी तुम्हाला शिकवते. आणि त्यातून तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये येता ना तेव्हा तुम्हाला बऱ्याच नियम आणि बऱ्याच गोष्टी कळतात की कशा गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत. की पेरू वगैरे विकले ना तरीसुद्धा मी कधी त्याचे पैसे वापरले नाहीत. ते नेहमी आणून वडिलांकडेच दिले. एकतर आम्ही हुशार विद्यार्थी होतो, पहिला बेंचवर बसणारे, अबाव 90 वाले सगळे, आणि त्याच्यामध्ये मी पेरू पण विकायचे. ते पैसे घरी घेऊन यायचे. मला असं वाटायचं की मी काहीतरी कमवून आणलेत आणि मी ते बाबांकडे द्यायचे. पण बाबांनी कधी कौतुकच केला नाही माझा. तेव्हा वा चढवा वा, पेरू एकान पैसे घेऊन येलच, असं कधी केलंच नाही. काय बोलली आई काय बोलली? दोघंही बिनकामाचे बोलली आई. शी सॉरी नाही असं म्हणून बोलले मी. काय चहा पितोस? कुणाला तोंड दिसत नाही, अर्धा दिसतोय. सेम आई बाबांसारखा फोन पकडलायस आता. नीट पकडलायस. स्वतःच नाही बघायचं, दुसऱ्याला. आता दिसतोय सामान. हा असं फिरवत राहू आता. हा आता असं फिरवत राहू तुला. हा गोल फिरवत राहा. काय सांगितलेलं साईला? आईने मिरचीची शेती केली आहे. मिरच्या पाठवते भाजून खा, तळून खाते काय ते मिरच्या. होय होय सांगितलं तिने मला. तू कुठे भाजणार? यो बसली काकी. अरे आता मिरचीचा बिझनेस करायला लागेल. एवढी शेती केली आहे यांनी मिरचीची. डेंजरच. मिरचीवाले वालवलकर आता. आम्ही आत्ताच आमच्या मिरचीच्या शेतीमध्ये जाऊन आलो. आम्ही बघून आलो. आणले त्याने. शांत अजिबात बसणार नाहीत, अजिबात.
ते आता ते थांबतो करायचं ते का माहिती आता टुरिस्ट आता नाही इकडे ना कॉन्ट्रॅक्ट ठेवून दे जेणेकरून ते काम करणार नाही. अगं पण ते ऐकायला तर पाहिजे. अगं दुसरं काम करणार असलं ते कसं काम करणार. हो तुला वाटतं ते बघ बघ कसं बघ हात अजून 2 हात असले पाहिजे होते बाबा. तुम्हाला अजून 2 हात असले पाहिजे होते ना. अजून 2. हो कारण ह्याच्यात बघा पुरत नाही ना. 2 हात म्हटल्यानंतर 2 हात म्हणजे म्हटलं आठी कशी लागते पाटी पाटी म्हणजे हा मी वाक्याविषयी 2 हात काम करते ना शेवटी. ओ बाबा ते का दिलात लाकडा लाकडा जेवढं भात साफ केलं तेवढं सगळं साफ त्याला घेऊन जाऊ. सांगितलंय मी ते का लाकडा मारल्यान मोकळा घ्या. ते बघ भंगार आणलं. भंगार घेऊन ते असं गाव स्वच्छ करत असतात. बघ गाव ना आमच्या प्रॉपर्टीत हडले मी दुसऱ्याच्या जवळ करू नाही. आपल्याच प्रॉपर्टीतलं त्यालाच गावातली स्वच्छता ठेवूनच म्हणतात. तिथे कोणी लोक खाऊन ते आपल्या कंपाऊंड मध्ये फेकतात. हा? स्वच्छतेसाठी बाटल्या जवळ करू चालली शाळेत. व्हिडिओ करता आता जरा बसा असे शांत. जाऊन शाळा अजून 3दा जाऊ. 1/4 पूर्ण झालं. बसा आता. आता कसं जरा शांत बसा. हा करा आंघोळ करा शांत बसा. मग आपण थोडस वार्तालाप करूया. वार्तालाप. आता बाबांनी हा स्टोव रिपेअर केलाय या आजींचा. म्हणजे करून ठेवला होता त्यांनी आणि तेव्हा मला कळलं की अजून बाबा ही गोष्ट जी आहे ती अजूनही करतायत. हो स्टोव दुरुस्त म्हणजे ते हातच काळे त्यांचे राहायचे कारण किती ते स्टोव आणि त्या बत्ती पण करायचे ना ते. चढू काय देणार नाही ना त्याच्यामुळे माझे बाबा स्टोव दुरुस्त करतात. मला आता जेव्हा बाबांना मी स्टोव रिपेअर करताना वगैरे बघते तेव्हा वाटतं की त्यांनी आता आराम केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. पण ते ना त्यांचं काम आहे त्याच्यात त्यांना आनंद मिळतो. आणि आत्ता त्यांना जर मी बसवेन एका जागेवरती त्यांना म्हणेन की नाही तुम्ही बसलं पाहिजे तुम्ही शांत बसा वगैरे तर ते आजारी पडतील. ते जोपर्यंत त्यांच्या कामामध्ये बिझी आहेत त्यांच्या आयुष्यात खुश आहेत तोपर्यंत ते छान वाटतं. पण जेव्हा घरातून निघायची वेळ येते म्हणजे जसं की आज मी मुंबईला जाणार आहे तेव्हा काळजी वाटते. तेव्हा असं वाटतं की आपण कुठे कमी पडतोय का. तर काल रात्री मीच असं रात्री झोपताना मी देवाशी काही वेळेला गप्पा मारते तेव्हा काल मी देवाला असं सांगते की इथे 4 सर्वंट बाबांसाठी मी ठेवू शकते आणि त्याचा पगार देऊ शकेन असं मला केपेबल कर ज्याने माझ्या लाईफस्टाईलमध्ये काही फरक पडणार नाही. म्हणजे माझ्याकडे असलेली कामाला माणसं वेगळी आणि इथे 4 सर्वंट मी ठेवेन त्यांचा पगारही मी देईन आणि मला काही फरक पडणार नाही. एवढा पैसा माझ्याकडे येऊ देत एवढं कॅपेबल मला बनवू देत कष्टाने. असं डायरेक्ट कुठून नको मला मेहनतीने पण हे एवढं माझ्यासाठी काहीतरी कर असं मी देवाला काल रात्री सांगत होते. आय होप ते होऊ दे. पण ते ऐकणारे नाही आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की आपले आईवडील ऐकत नाहीत. माझ्या बिझनेसेसच्या बाबतीत सुद्धा माझे वडील कधीही ऐकले नव्हते आणि माझे जे काही बिझनेस आहेत ते माझे आहेत आणि ते मी स्वतः उभे केलेले आहेत. म्हणजे वडिलांनी मला पैसे दिले त्यानंतर केले असं नाही. त्याच्यामुळे जी मुलं वडील पैसे देतील त्यानंतर मी बिझनेस करेन किंवा वडिलांनी नाही दिलं म्हणून मी करू शकलो नाही असं विचारत असतील तर त्यांनी तो विचार खरंच बाजूला ठेवा कारण मी तसं केलेलं नाही आहे. आणि आज एवढे बिझनेसेस माझे मी चालवूनसुद्धा माझ्या वडिलांचा माझ्यावरती विश्वास नाही बिझनेसच्या बाबतीत. त्यांचं असं म्हणणं आहे की नाही तुम्हाला नाही जमणार. कारण मी त्यांना म्हणते की तुमचं जे रिसॉर्ट आहे ते ज्या पद्धतीने तुम्ही चालवताय ते मला आवडत नाही आहे. आपण थोडं त्याला वेगळं एक टच देऊया एक काहीतरी वेगळं करूया पण ते माझं ऐकत नाही. त्यामुळे त्या गोष्टीमध्ये मी फार लक्ष घालत नाही. त्यामुळे रिसॉर्ट हे माझं नाही आहे ते माझ्या वडिलांचं आहे पण बाकीचे जे बिझनेस आहेत ते माझे आहेत. माझं ब्लॉग बघतेस तू. अच्छा बघ व्ह्यूज वाढवा आई. तर म्हणजे या ब्लॉगमध्ये एवढंच. आई आता ब्लॉग बघते तुम्ही सुद्धा ब्लॉग बघत राहा आणि तुम्हाला तर माहिती आहे ना की मी डेली ब्लॉगिंग करते आता त्याच्यामुळे आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.